ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहर असो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकीपणात आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो, विश्वासामध्ये खंबीर होते. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. आजच्या मननासाठी देवाचे वचन निर्गम अध्याय 15 1-11 ही वचने. निर्गम अध्याय 15 1-11 ही वचने. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव. स्तवनाने मी त्याला सुशोभित करीन. हाच माझ्या पित्याचा देव. मी याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे. यावे हे त्याचे नाव. फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत. त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. गहिऱ्या जलांनी त्यांना गडप केले आहे. ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात प्रतापी, बळाने प्रतापी झाला आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकितो. आपणा विरुद्ध बंड करणाऱ्यांना तू आपल्या महाप्रतापाने उलथून टाकितोस. तू आपला संताप भडकवितोस. तो त्यांना भुशाप्रमाणे भस्म करीतो. तुझ्या नागपुड्याच्या फुंकाराने जलांच्या राशी बनल्या. जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले. गहिरे जल सागराच्या उद्रीत थिजून गेले. शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन, मी गाठीन, मी लूट वाटून घेईन. त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन. त्यांना तू आपल्या फुंकाराचा वायू सोडिला. तेव्हा समुद्राने त्यांना गडप केले. ते शिशाप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले. हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?
प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, आज जी वचने आमच्या समोर जी वाचण्यात आलेली आहेत, निर्गमनाचा 15वा अध्याय आणि येथील जी वचने आम्ही पाहतो, या वचनामध्ये आम्हाला असं दिसून येतं की मोशेने विजयासाठी परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की मोठ्या संकटामध्ये ज्यावेळेस आम्ही पडत असतो की आम्हाला येथून मार्ग निघत नाही, कुठल्या प्रकारची आमचा विचार प्रणाली जी आहे ती संपलेली असते आणि त्यावेळेस आम्ही फक्त एकच मार्ग आम्हाला असतो आणि तो म्हणजे परमेश्वर. आणि म्हणून आम्ही शांत राहून परमेश्वराच्या कृपेची आणि त्याच्या दयाची वाट पाहणं अत्यंत महत्वाचं असतं. परंतु कधी कधी आम्ही या संकटातून बाहेर पडण्यासाठी मनुष्यावरती आणि मग आमच्या स्वतःच्या प्रयत्नांवरती, आमच्या बुद्धीवरती अवलंबून राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि कुठेतरी अजून आम्ही त्या संकटामध्ये पडतो. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की या मोठ्या संकटामधून परमेश्वराने त्यांना अद्भुतरित्या मार्ग काढलेला आहे. त्यांना त्या समुद्र दुभागून त्या समुद्रामधून आपल्या लोकांना तो घेऊन गेलेला आहे. आणि ज्या वेळेस हे सैन्य त्यांच्या मागे येतं त्यावेळेस आम्ही पाहतो की तो समुद्र, दुभांगलेला समुद्र पूर्ववत करून सर्व मिस्री लोक आणि त्याचे सर्व रथ हे सर्व त्या समुद्रामध्ये वाहून निघून जातात. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर हा विजय देणार आहे आणि म्हणून ज्या वेळेस हा विजय इस्रायल लोक पाहतात त्यावेळेस मोशे संपूर्ण इस्रायल लोकांच्या समवेत हे स्तोत्र तो गातो. तो म्हणतो की परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे, तो माझा उद्धारक झालेला आहे. आणि शत्रू पाठला करत असताना त्यांना गाठून त्याची लूट घेईन किंवा काय हा विचार करत असताना परमेश्वराने त्यांना वाऱ्यासारखं फुंकलेलं आहे. आणि खरंच प्रियांनो, संकट जे ज्यावेळेस आमच्यावरती येत असतात आणि आम्ही ज्यावेळेस परमेश्वरावरती पूर्ण भरोसा ठेवत असतो त्यावेळेस वचनामध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की परमेश्वर वाऱ्याने एखादी गोष्ट फुंकावी त्या प्रकारे सर्व आमचे संकट तो फुंकून टाकतात. परंतु त्यासाठी आम्हाला वाट पाहणं अत्यंत आवश्यक आहे. परमेश्वराच्या चरणाजवळ आम्हाला येणं अत्यंत आवश्यक आहे. मला माहित नाही की आम्ही सर्वजण किंवा तुम्ही कुठल्या संकटामधून जात आहात, परंतु या सर्व संकटामधून परमेश्वराला आम्ही शरण जाणं, परमेश्वराच्या चरणाजवळ बसणं आणि त्या सर्व संकटातून दूर होणारा आमचा परमेश्वर आमच्या संगती आहे हा विश्वास प्रगट करणं अत्यंत आवश्यक आहे. परमेश्वर करो आणि तुमच्या जीवनातले सर्व संकट तो दूर करो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद करतो दे बापा, सर्व संकट निवारण करणारा तू महान परमेश्वर आहे. आज दे बापा प्रभू, आमचे जे प्रियजन आहेत, जे तुझ्याकडे आरोळी मारत आहेत, वेगवेगळ्या संकटामध्ये, त्रासामध्ये आहेत, प्रिय पवित्र बापा प्रभू, इस्रायल सारखे ते मागे आणि पुढे अशा मोठ्या संकटामध्ये ते अडकलेले असतील प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो की असल्या सर्व संकटामधून त्यांना तू सोडव. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.